नाशिकमधला निसर्गरम्य आणि डोंगरांनी वेढलेल्या निवांत असा फार्म हाऊस तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चला तर मी आज दाखवते. हाय, मी तुमची ट्रॅव्हल निशा. त्र्यंबकेश्वर मंदिरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर पण गर्दीपासून अगदी निवांत ठिकाणी असणाऱ्या या फार्म हाऊसला अशी ऑफ रोडिंग करून यावं लागतं. ॲड्रेस आणि डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे. तर हे आहे आपलं डेस्टिनेशन, आपला फार्म हाऊस. मग आम्ही थार पार्क केली, मध्ये आलो तर डाव्या साईडला किचन आहे. मग आमच्या छोट्या टिंग्याने मला विचारलं, मम्मा हे काय आहे? तर हे तुझ्यासारखं छोटंसं फ्रीज आहे. समोर चहा पाण्यासाठी सिटिंग एरिया आहे. हा मोठा हॉल आहे आणि हॉलच्या दोन्ही बाजूला 2 बेडरूम आहे. आणि इथली सर्वात भारी गोष्ट म्हणजे प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये असाल तर स्विमिंग करायला कधी पण जाऊ शकता. आणि हा आहे दुसरा बेडरूम. हा गॅलरीतला व्ह्यू बघून जणू मी निसर्गाच्या प्रेमातच पडली. भारी आहे हो. मग थोडा आराम करून गावरान पद्धतीचं जेवण केलं. मग फार्म हाऊसचा फेरफटका मारायला पाहिजे ना. सुरुवातीलाच आम्हाला हे फणसाचं झाड दिसलं. बापरे, एवढे सारे फणस तर मी पहिल्यांदाच झाडाला लागलेले बघितले. जर तुम्ही कुठे असे झाड बघितले असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मग फायनली आम्ही लिंबू सरबत पिता पिता स्विमिंग पूलचा आनंद घेतला. सर्वात जास्त मजा तर आमच्या या छोट्या टिंग्यांनी केली. मस्त पाण्यामध्ये पाय टाकून आनंद घेत होता. इथली संध्याकाळ तर खूपच भारी मस्त होती. क्रिकेट खेळलो, पावसाचं वातावरण झालं होतं. मग निवांत वेळ निसर्गातच घालवला. आणि हा रात्रीचा व्ह्यू धावपळीच्या जीवनाला जणू विसरच पाडणारा होता. मग हे रात्रीचं चुलीवरच्या जेवणावर मस्त आम्ही तावच मारला. असं वाटलं होतं निवांत झोपू आणि उशिरा उठू. पण इथला पक्ष्यांचा किलबिलाट आणि हे सुंदर धुकं आणि सकाळचे हे दवबिंदू रोजच्या पेक्षा जास्त एनर्जेटिक होते. आणि मग आम्ही आंबे तोडले आणि मी टिंग्याला दाखवलं की मी जे तुला सूप देते त्या शिंगांचं झाड हेच ते. फेरफटका मारूस तर बाबांनी एवढे आंबे तोडले मी तर पहिल्यांदाच बघितले. मग काय, आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला.